15 सेकंदाची रील्स बघायला खूप सोपं वाटतं, करून एडिट करायला जी मेहनत लागते ना ती फक्त एका एडिटर. बिटबुक मार्क ओपन करून घेऊया. बिटबुक मार्क ओपन करून घेतला. पहिल्या बिटमध्ये यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जाऊन फोटो घ्यायचा. फोटो घेऊन 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा. तसंच ते पहिल्या बिटपर्यंत हा फोटो वाढवून घ्यायचा. नंतर दुसऱ्या बिटमध्ये बी हा फोटो ॲड करून घ्यायचा. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन असे ॲड करून घेऊया फोटो. चला तर आपले फोटो ॲड करून झाले. आता मी लॅरिक्स ग्रुप दिलाय, तर लॅरिक्स ग्रुपला लॉंग प्रेस करून वर घ्यायचं. तसंच रेक्टँगलला पण वर घ्यायचं, लॉंग प्रेस करून वर घ्यायचं. त्याच्यावर न्यू प्रोजेक्ट आहे, चला आपण वर घ्यायचं. ते असं दिसून राहील आपल्याला. आता आपला 99% व्हिडिओ तर कंप्लीट झाला. आता फक्त 1% राहिलं, तर शेक इफेक्ट लावायचं. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये जायचं. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये गेलं की पहिला इफेक्ट कॉपी करायचा. पहिला इफेक्ट कॉपी केला की बिटबुक मार्क प्रिसेटमध्ये येऊन पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. पहिला इफेक्ट पेस्ट करून झाला की एकदा शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी झाला. आता बिटबुक मार्क प्रिसेटमध्ये येऊन आपण शेवटच्या 3 फोटोंना हा इफेक्ट लावून घ्यायचा. चला आपण इफेक्ट लावून घेतला. आणखीन आता एक इफेक्ट राहिला. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं, शेवटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. इफेक्ट कॉपी केला आणि बिटबुक मार्क प्रिसेटमध्ये येऊन ह्या पहिल्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट घ्यायचा. चला तर आता आपला 100% व्हिडिओ कंप्लीट झाला. आता वर सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे, तिथून एक्सपोर्ट करून घेऊन. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.